आज मला प्रॉबब्ली पिठलं खायचं खूप इच्छा झाली आहे. आई आत आहेत, त्यांना आल्यावर विचारते. बघूया. वन मोर थिंग, माझे हे नील्स अजून नाही गेले आणि हे नील्स पडत पण नाही आहे. काही ऑप्शन आहे का तुमच्याकडे? इट्स 1 मंथ. आई पिठलं बनवूया. मी व्हिडिओ बनवते. येतं का? आपण मला पिठलं खायची इच्छा झाली म्हणून म्हणते. बरं, बनवूया की. परवा तुला आवडलं होतं मी केलेलं ते तसं करूया. कांदा पिठलं चाल. हा, तो मला भरपूर कांदा घालून. हा, त्यांच्याकडे एक रेसिपी आहे जे भरपूर कांदा घालून मला परवा खाऊ दिलं होतं. म्हणजे पिठलं इतकं छान होतं ना की मला ते आवडलं. ते विश्वजाला खूप आवडलं. मग तिनं परत डिमांड केला. मग आम्ही परत आता बनवून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर आवडलं तर सांगा, नाही आवडलं तरी सांगा कमेंट करून. आणि तुमच्याकडे वेगळं कुठलं पिठल्याचं आहे तर मला सांगा. आणि आम्ही त्याच्यासोबत बाजरीची भाकरी करतो आणि जेवतो. पिठलं पहिला तुम्हाला करून दाखवतो. भरपूर कांदा घालून केलेलं पिठलं झणझणीत असं. बेसन, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, काश्मीरी मिरची पावडर, काळे तीळ, मोहरी, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता, लसूण थोडा बारीक चिरलेला, मीठ, कोथिंबीर आणि भरपूर असा कांदा. तेल तापलेलं आहे. तेल थोडं जास्तच लागतं. मोहरी तडतडली की जिरे घालायचं. जिरे फुलले की कढीपत्ता, खूप सारा कढीपत्ता, कांदा, भरपूर असा कांदा, कांदा थोडा परतून घ्यायचा. व्यवस्थित लालसर रंगावर कांदा परतून घ्यायचा. कांदा परतत आला की त्यामध्ये लसूण घालायचं. बारीक चिरलेला लसूण ठेचायचा नाही, चिरून घ्यायचं. म्हणजे टेस्ट जरा वेगळी आणि चांगली लागते. रोजच्यापेक्षा जरा वेगळं. आमच्या विश्वजाला खूप आवडते. त्याच्यामुळे तिच्या फरमाईशमुळं मला हा जो पिठल्याचा प्रकार आहे हा पहिल्यांदा पाहिला. मला वेगळा आहे काहीतरी, आपल्या इथे नाही बनवत. सगळ्या याच्यामध्ये हिंग मॅन्डेटरी. हळद, नंतर आपलं काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी. कलर छान येतो. कांदा लसूण मसाला, घरचा मसाला जो आपला ठेवणीतला रोजचा जेवणातला जो वापरतोय तो. आपण पाणी घालू. पाणी थोडंसं घालायचं, जास्त नाही. मीठ, आम्ही पिंक सॉल्ट यूज करतो. डिपेंड्स ऑन युअर टेस्ट. तीळ घालायचे जरा, काळे तीळ.
इंटरवल बसल्या बसल्या आम्हाला एक जोक आईने मला जोक सांगितलं जे मी खूप हसले ते आणि परत रिपीट करूया. इंटरवल आहे आणि तुम्हाला पिठलं कसं बनवायचं ते सांगतो. सांगा जोक. हा म्हणजे काय कितीही पक्ष बदला पण मरणानंतर एकच पक्ष पितृपक्ष आणि चिन्ह एकच. कावळा. हे मला खूप आवडलं सो आय रेकॉर्डेड दिस. बसेल एवढं बेसन घालून. सो हे रेडी झालंय असं करायचं. थँक्यू सो मच आई. खूप छान होतं हे रेसिपी. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की तुमचा अभिप्राय कळवा आणि कमेंट करून सांगा कसं झालं. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कांदा घातल्यामुळे ना खूप छान टेस्ट लागते आणि मला भयंकर आवडली होती ह्याची टेस्ट. म्हणून आम्ही आईने सांगितलं की आपण बनवूया. सो ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा ही कशी लागते तुम्हाला. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमचे रेसिपीज तुम्हाला कसे वाटतात ते सांगा कमेंट करून. ओके बाय. आय होप सगळ्यांना पिठलं आवडलं असणार आहे. खूपच इझी रेसिपी आहे. कांदा खूप कापायचा आणि कांदा जेवढं टाकेल तेवढं इट इज गुड फॉर टेस्ट. सो ट्राय इट आउट अँड लेट अस नो तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी आहे का. प्लीज या नेल्सचं पण सांगा. निघत नाही आहे. इट्स बिन 1.5 month. खूप ट्राय केले. माझे फ्रेंड्स पण ओरडले पण काहीच होत नाही आहे. सो आता बघू घरी चालली आहे तर आय कॅन ट्राय समथिंग आउट. बट गिव मी सम सोल्युशन्स गर्ल्स. नेल्स कशी काढायचे. ओके भिरकटला टॉपिक. सांगा आम्हाला पिठलं कसं झालं. थँक्यू.